दुपारचे कामं आवरलेत आणि आता वाटलं की चला थोडंसं आराम करूया. तर मित्र हो लेकरांना खायचं आहे काहीतरी चटमटीत. तर चटमटीत आता यांना वेळेवर काय बनवून देणार. तर किचनमध्ये येताच मला दिसले ब्रेड. तर म्हटलं की आज या ब्रेडपासूनच काहीतरी त्यांना चटमटीत असं खायला बनवून देते. तर मी सकाळी तर यांनी चहा ब्रेड नक्कीच खाल्लेले होते, पण आता उरलेले ब्रेड काय करायचं, तर फेकूनसुद्धा नाही देऊ शकत. तर यासाठी ना आपण इथे बनवणार आहे एक रेसिपी जे खायलाही ना एक छान अशी लागते आणि लेकरांना पण ही आवडते. आणि खास करून जर बाहेरचे सारखे जर काही पदार्थ लेकरांना आपण घरी करून दिले ना, तर त्यांना नक्कीच आवडते. तुम्हीसुद्धा तुमच्या लेकरांसाठी हे नक्की ट्राय करा, त्यांनासुद्धा नक्कीच आवडेल. तर इथे आपण शिमला मिर्च आणि कांदा छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेले आहे. सोबतच ना इथे एका बाउलमध्ये मेयोनीज टाकून घेतलेलं आहे. सोबतच इथे पास्ता सॉस घेतलेला आहे आणि शेजवान चटणी घेतलेली आहे. तिन्हीही समप्रमाणात घेतलेलं आहे मित्रांनो. आता याला छान असं मिक्स करून घेऊया. तर तुम्ही पण तुमच्या लेकरांना कधी ना कधी चटमटीत असं खायला आवडतं का? तुम्ही पण तुमच्या लेकरांना काय बनवून देता मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर माझ्या लेकरांना कधी ना कधी असं चटमटीत असं त्यांना जर खावं वाटलं ना, तर काही ना काही असं नेहमी बनवून देत असते. तर त्यासाठी ना आज इथे ब्रेडचं मी बनवून देणार आहे. तर त्यांना पण सुद्धा खूप जास्त आवडेल. तसेही ते वाट बघत आहे की मम्मी काय बनवत आहे. तर आता ते जे मिक्स केलेलं होतं आपण ते आता छान असं लावून घेऊया ब्रेडला. जास्त एकदम न लावता थोडं थोडं ब्रेडला लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर तुम्ही ना पोळीवर सुद्धा हे लावून त्यांना देऊ शकता. पोळीवर खूप छान असं लागतं. सोबतच तुम्ही आलूची चटणीसुद्धा याला लावू शकता. आलूच्या चटणीवर सुद्धा हे लावलं तर ते पण खूप छान लागतं. पण वेळेवर काही न होता मी फक्त इथे हेच लावलेलं आहे आणि याचपासून मी त्यांना बनवून देणार आहे. तर इथे जे आपण कापून ठेवलेली शिमला मिरची आणि कांदा आहे, तर त्याला अशी सजावट केलेली आहे. याप्रमाणे दिसायला खूप छान दिसत आहे. मला पण खूप जास्त असं आवडलं. आणि आता इथे चीज क्यूब होते ते टाकून घेऊया. चीजची क्वांटिटी ही खूप कमी ठेवलेली आहे मी, जास्त चीज नाही टाकलेलं आहे. तर बघू शकता चीज खूप कमी ठेवलेलं आहे आणि याला थोडं थोडं असं ग्रेट करून घेतलेलं आहे आणि वरून टाकलेलं आहे. तर बाकीचं पण सर्व याला असं टाकून घेतलेलं आहे. सोबतच ना मी मोझरेला चीज होतं माझ्याकडे ते पण टाकलेलं आहे. त्याची क्वांटिटी पण खूप कमी ठेवलेली आहे, जास्त चीज नाही वापरलेलं आहे मी. तर बघू शकता. आता याला आपण काय करायचं आहे, लेकरं खायला तर खूप जास्त उतावळे झाले होते की मम्मी आता ब्रेड पिझ्झा बनवणार आहे. तर पिझ्झा म्हटलं की असे कोणतेच लेकरं नसेल की त्यांना आवडत नसेल. आणि खास करून असे जर घरच्या घरी चटमटीत त्यांना वेळेवर त्यांना त्यांच्या आवडीनुसार जर भेटलं ना, तर त्यांचा जो आनंद असतो ना तो चेहऱ्यावर पाहायचा एकदम म्हणजे खूप जास्त त्यांना अशी एक्साइटमेंट असते की नाही आता मम्मी पिझ्झा बनवणार आहे. तो असो ना ब्रेडचा पण असो तर त्यांना चालतो, पण पिझ्झा म्हटलं की त्यांचा आनंद हा गगनात मावत नाही मित्रांनो. तर इथे आता आपण एका तव्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे आपल्याला. त्यावर आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे, ठेवून द्यायचे आहे आणि 5 मिनिट ठेवल्यानंतर त्याला काढून त्याच्यावर आपण थोडं पाणी टाकणार. ब्रेडवर पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला, साईडने आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि परत 2 मिनिट झाकून ठेवायचं आहे. गॅसचा फ्लेम हा लोच ठेवायचा आहे. जर आपण हाय केला किंवा मिडियम केला तर हे ब्रेड जळू शकतात. तर त्यामुळं हे लोच ठेवायचं आहे. तर तुम्ही विचारा पाणी कशासाठी, पाणी याच्यासाठी टाकलेलं आहे की ते जे वाफ येते त्यामुळे आपला जो चीज आहे ना हे खूप जास्त असं छान असं मेल्ट होतं. तर बघू शकता तुम्ही चीज किती छान असं मेल्ट झालेला आहे. त्याचप्रमाणे ना आपण बाकीचे सुद्धा इथे बनवून घेतलेले आहे. एक मी प्लेनवाला बनवलेला. माझ्या छोट्या मुलीला ना शिमला मिरची आणि कांदा हा बिलकुल आवडत नाही, तर त्यामुळे मी तिच्यासाठी बनवलेला आहे एकदम छोटासा असा प्यारा आणि एकदम काही न वापरता तसंच चीजवाला ब्रेड. आणि बघू शकता सर्व ब्रेडचे जे चीज होते ना एकदम छान प्रकारे असे मेल्ट झालेले आहे. तर खायला तर खूप जास्त आणि लेकरं तर वाटच बघत आहे मम्मी कधी देते आणि कधी नाही देत. तर बघू शकता तुम्ही पण तुमच्या लेकरांना असंच काहीतरी चटमटीत खायला नक्की बनवून द्या. आणि हा ब्रेड पिझ्झा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ट्राय कराल ना मित्रांनो तर मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये कसा झाला आहे. तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा. बाय, टेक केअर.